रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे। रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे मावळमधील रस्ते जलमय झालेत। मान्सूनपूर्व हा पाऊस आहे। सर्वत्र रस्त्याची कामे सुरू आहेत। चिखलातून त्यामुळे मार्ग काढावा लागतोय। पावसाळ्यापूर्वीची कामे होणं अपेक्षित असतानाही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। शहरातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती। पुणे शहरामध्ये मंगळवारी पुढची बातमी गोंदियातून आहे। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। रब्बी हंगामातील धान पिकाला पावसाचा फटका बसलाय। यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्याने नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। त्यांचं नुकसान झालं। काही भागात गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाने गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। पिंपरी शहरातील उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली। पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वीज पुरवठा खंडित केल्याने तब्बल 18 तास शहापूरकरांना अंधाराचा सामना करावा लागला। वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगळूरपीर इथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सलग 10व्या दिवशी पावसाने हजेरी लावली। पिकाचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झालाय। नागरिकांचे हाल झाले। जळगावातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे काही अंशी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। दिवसभर उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। जळगावच्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी, पपई, लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त केल्या। तर मका, ज्वारी, बाजरीचंही अतोनात नुकसान झालं। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला। व्यापारी वर्गाला पावसाचा चांगलाच फटका बसला। शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली। नागरिकांची तारांबळ झाली। पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणच्या वीज यंत्रणेला बसल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। काही ठिकाणी झाडं पडल्याने काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला होता। मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सर्वत्र जोरदार पाऊस आहे। नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळली आहे। वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंत कोसळली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळला। वसई विरार मीरा भाईंदरला रात्री पावसाने झोडपून काढलं। रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे मोठे हाल झाले। पावसासंदर्भातली एक सविस्तर बातमी। आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाटभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 मे ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट झाला आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तसं अपेक्षित आहे, हवामान विभागाने सांगितलंय। या काळामध्ये किनारपट्टीवर वेगाने वारं वाहण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला गेलाय। केरळमध्ये येत्या 4-5 दिवसात मान्सून सुरू होण्याकरता परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे।
अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पिंपरी चिंचवडमधून ही मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। जोरदार पाऊस पडतोय। शहरातले रस्ते जलमय झालेत। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। जनजीवन यामुळे विस्कळीत झालेलं आहे। हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि तेव्हाच अशी परिस्थिती आहे। आकुर्डी परिसरातील गुरुदेव नगरात गुडघाभर पाणी साचलं। नागरिकांना आणि लहान मुलांना रात्र जागून काढावी लागली। शहरातील रावेत, नाशिक फाटा, डुडुळगाव या परिसरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली। पहिल्या पावसात प्रशासनाची पोलखोल झालेली आहे। पिंपरीनंतर आपण पुण्याकडे येऊया। पुणे शहरामध्ये सुद्धा 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। ही मान्सून पूर्व पावसाची नोंद आहे। 1 मे ते 21 मे या कालावधीत 110 मिलीमीटर पाऊस पडलाय। यापूर्वी 2015 मध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। मात्र मंगळवारी आलेल्या पावसाने 100 ओलांडली। शिवाजीनगरमध्ये 24 तासात 40.5 मिलीमीटर पाऊस पडला, तर चिंचवडमध्ये 101 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। या मान्सून पूर्व पावसाची आकडेवारी आपण पुण्यातली बघतो आहोत। आता मुंबईतल्या पावसाचे अपडेट घेऊया। काल संध्याकाळी आणि रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाला। सोबत सोसाट्याचा वाराही होताच। सकाळपासूनच पावसाची विश्रांती आहे। आज देखील मुंबईत पावसाचा येलो अलर्ट आहे। हवामान खात्याचा हा इशारा आहे की साधारणपणे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने होईल, त्यामुळे काळजी घ्या। वेळापत्रक बघा आणि मगच घराबाहेर पडा। मध्य रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिराने धावणार आहेत। पश्चिम रेल्वेच्या लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावणार आहेत। पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येची घटना खूपच वेदनादायी आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ असं म्हणाल्या। या प्रकरणी आपण पोलिसांशी बोललो असून आरोपींना कठोर शिक्षा होण्याकरता आपण पाठपुरावा करू असंही वाघ यांनी म्हटलंय। पुण्यामधली वैष्णवी हगवणे या विवाहितेनं हुंड्याकरता होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। याची दखल घेत राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा मंजुरीकरता आज संचालक मंडळाची बैठक होत आहे। राजीनामा मंजूर केल्यानंतर तातडीनं तो सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे। इतर देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात आणि महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली दिसून येत नाही। दरम्यान परदेशातील आढळत असलेल्या रुग्णांमधील विषाणू हा कोरोना विषाणूंच्या 2 उपप्रकारांपासून नवीन उपप्रकार तयार झालेला आहे। तो सौम्य स्वरूपाचा आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता। त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे। 2007च्या बॅचचे IAS अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवल किशोर राम यांनी 2014च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती। नांदेडमध्ये भर पावसात भाजपतर्फे सिंदूर रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्याकरता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरता करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत। उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि 2 वर्ष त्याला उलटलेली आहेत, तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव करण्यात आलेलं नव्हतं। बुधवारी रेल्वेकडून नाव बदलण्याचा GR काढण्यात आला। या GR नुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आलं। यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झालाय। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळात राज्यातील शेतकऱ्यांकरता 46,82,000 टन खत आवश्यक आहे, पण सध्या त्यातील 25,53,000 टन खत उपलब्ध आहे। खतांचा तुटवडा भासू शकतो म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरुवात केलेली आहे। त्यातच 3 मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गेल्या वर्षीपेक्षा यंदा 200 ते 250 रुपयांनी वाढलेली आहे।
नाशिकमध्ये जिंदल कंपनीला भीषण आग लागली होती. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून लाखोंचं नुकसान झालेलं आहे. सोलापूर इथल्या कारखान्याला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या पॉवरलूमच्या सुरक्षा उपाययोजनांचं ऑडिट करण्यात आलं. कामगार विभागाकडून याकरता 2 पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. रेल्वेच्या दिव्यांग डब्यात प्रवाशांच्या वाढत्या घुसखोरीमुळे दिव्यांग प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अचानक धाड टाकून प्रवाशांवर कारवाई सुरू करण्यात आली. आता एक महत्त्वाची बातमी बघूया. धुळ्यामधून ही बातमी आहे. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीमध्ये रोकड आढळलेली आहे. धक्कादायक बातमी आहे. हे शासकीय विश्रामगृह आहे. त्याच्या एका खोलीमध्ये एका रूममध्ये रोकड म्हणजे रोख रक्कम आढळलेली आहे. विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,000 इतकी रोकड सापडलेली आहे. विधिमंडळ अंदाज समितीला देण्याकरता खोली क्रमांक 102 मध्ये 5 कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय. खोलीची तपासणी करण्याची मागणी करत गोटेंनी 5 तास ठिय्या आंदोलन केलं. अखेरीस पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत खोलीची झडती घेण्यात आली. खोलीमध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोख रक्कम आढळलेली आहे आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. आता ही विश्रामगृहातली रोख रक्कम कुणाची, ती कुणी आणली आणि कुणाला द्यायला ठेवलेली होती, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. याकरता गोटे पाठपुरावा करतायत. त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शिणार असल्यानंतर वरावर कसं स्वीकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले. त्या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पीए किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता. तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला. आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशाला हे राहू ते असे पैसे दिले असतील. आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या. 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे. राज्यभर हे असं चालत असतं. आपण आता वळूया पुढच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे. केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून यंदा आजवरचा सर्वाधिक 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांचा मोठा लाभांश मिळण्याची शक्यता आहे. रोखे बाजारामध्ये आपत्कालीन रोख्यांच्या परताव्यात आकस्मिक वाढ झालेली आहे असं विश्लेषकांकडून सांगण्यात आलं. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात CCPAने उबरला दणका दिलेला आहे. भाड्या व्यतिरिक्त बक्षिसाच्या आगाऊ मागणी प्रकरणी उबरला नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुण्यातलं दळणवळण गतिमान करण्याकरता येरवडा ते कात्रज दरम्यान ट्विन टनेल तयार केला जाणार आहे. या दृष्टीनं PMRDAनं प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याकरता सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचे निश्चित केलेले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीकरता खुला झाल्यानंतर आता 23 मे पासून या पुलावरून बसगाड्या धावणार आहेत. गेली तब्बल 7 वर्ष बंद असलेला बसमार्ग येत्या शनिवारपासून सुरू होतोय. आगामी खरीप हंगामात खतं औषधांचं लिंकिंग होणार नाही याची काळजी घेण्याच्या मोठ्या खत कंपन्यांना केंद्र सरकारनं आदेश दिलेत. यानंतरही लिंकिंग करण्याचा प्रयत्न झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा बुधवारी सकाळपासून कूर्म गतीनं सुरू आहे. परिणामी नोकरदारांना कार्यालयात पोहोचायला विलंब झाला. अनेक लोकल 20 ते 30 मिनिटं विलंबानं धावत होत्या. पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.
कृषी विभागानं आगामी खरीप हंगामात 144.97 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तर गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 204 लाख टन अन्नधान्य, गळीत धान्य याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल्यामुळे पेरणी आणि उत्पादनामध्ये विक्रमी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली कोल्हापुरातून पूर येतो की नाही याबाबत राज्याच्या जलसंपदा खात्यातच संभ्रम आहे. पूर नेमका कशामुळे येतो याचा अभ्यास करून 15 दिवसांमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. सिमेंट काँक्रीट ओतण्याचं काम 20 मे पासून बंद करण्यात आलं आहे. रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामं आता सुरू करू नयेत. सुरू असलेली कामं 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत असे निर्देश पालिका प्रशासनानं दिले आहेत. कंत्राटदारांनी ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या कामाचं नियोजन करायला हवं होतं ते केलं गेलं नाही. जे कंत्राटदार काम करत नाहीत त्यांच्यावर दामदुप्पट दंड आकारा असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारी करता रविवारी अंकली इथल्या शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या 1 दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्याकरता पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतलेले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील 311 पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केलेली आहे. मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडानं जाहीर केली आहे. या इमारतींमध्ये एकूण 3162 रहिवासी राहतात. या इमारती रहिवाशांना रिकाम्या कराव्या लागणार आहेत. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी इथं 31 मे रोजी होणाऱ्या भव्य उत्सवाकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलंय. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती भवनामध्ये भेट देऊन हे निमंत्रण दिलं. बुलेटिनमध्ये आता आपल्याला एक मोठी बातमी बघायची आहे. ही बातमी आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाची. अत्यंत वादग्रस्त विधान विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात. शत्रू राष्ट्राच्या 15,000च्या ड्रोन करता 15 लाखाचं मिसाईल डागलं का असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तसंच युद्धात आपलं किती नुकसान झालं, आपल्या किती राफेल विमानांचं नुकसान झालं असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे का असा सवालही वडेट्टीवारांनी केला. आपने तो अमेरिका के इशारे पर शेक हैंड कर लिया है. हमारा सैनिक उन्होंने वापस दिया, उनका सैनिक जो हमारे पास था हमने उसको वापस दिया. अब इस बारे में कोई सवाल पूछना ये क्या गलत है डेमोक्रेसी में कि हमारा कितना नुकसान हुआ है, हमारी कितनी कैजुअलिटी हुई है, हमारे कितनी सैनिक का नुकसान हुआ है, हमारे कितने राफेल का ये हुआ है. मिसाइल की कीमत 15 लाख थी एक ड्रोन गिराने के लिए, वो 15,000 का ड्रोन. वो चाइना की उसके पीछे पॉलिसी थी. ये भी कहा जाता है, ऐसी भी चर्चा ये बहुत ज़ोर से है. सच्चाई क्या है, सच्चाई क्या है ये मुझे नहीं पता, पर ये चाइना के 5-6 हज़ार ड्रोन हिंदुस्तान में भेजे गए. उसको गिराने के लिए हमने 15-15 लाख का मिसाइल उसके ऊपर छोड़ा, उसको ध्वस्त करने के लिए डाला गया. ऐसी बहुत सारी चर्चा है. हमारे राफेल 4 राफेल या 3 राफेल गिराए गए, ऐसी चर्चा है. तो सरकार ने स्पष्टीकरण देना चाहिए कि हमारा ये नुकसान नहीं हुआ, हमारा फ़ायदा हुआ. ये सच्चाई है. हमने इतना पाकिस्तान का नुकसान किया है, भारत का कुछ नहीं हुआ है. देखो, मैं हमेशा ये कहता हूँ मूर्खों को जवाब नहीं देना चाहिए. जिनको देश के प्रति लेन देन नहीं है, जिनको समाज के प्रति लेन देन नहीं है, जिनको सेना के प्रति लेन देन नहीं है, जिनको ये समझ में नहीं आता कि हमारी सेना के लोग अपनी जान जोखिम में डालकर लड़ाई करते हैं और कई बार वो शहीद होते हैं, इसकी भी उनको परवाह नहीं है.
ये मूर्ख लोग हैं, इनको फाइटर ड्रोन क्या होता है ये पता नहीं है, इनको जो खेती में स्प्रेइंग करने वाला ड्रोन है और फाइटर ड्रोन है वो सरीका ही लगता है, इनको पता ही नहीं है। तो ये मूर्ख लोग हैं, इनको क्यों जवाब दें? बातमी 36 जिल्ह्यांची सुरू करूया। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। पावसामुळे पिकांना फटका बसला। शेतकरी संकटात सापडला। पालघरमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। हवामान खात्याने दिलेल्या या अलर्टमुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। लातूरमध्ये पावसानं जोरदार कमबॅक केलं। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। चाकण आळंदी इथं मुसळधार पावसाचं आगमन झालंय। यावेळी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला।